नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कोऑर्डिनेट जिओमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. सांगतो बघा, डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर, म्हणजे खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाहीत हे ठरवा. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन घेऊया. बघा, ए चे कोऑर्डिनेट दिले आहे 1, -3, बी चे दिले आहे 2, -5, सी चे दिले आहे -4, 7. ठीक आहे. आता बघा, दिलेले हे 3 पॉईंट्स म्हणजेच 3 बिंदू हे एक रेषीय आहेत किंवा नाही ते आपल्याला बघायचं आहे. आर कोलिनियर ऑर नॉट कोलिनियर. ठीक आहे, काय करूया आपण बघा. सर्वात पहिले नीट लक्ष द्या की आपण काय समजूया की ए बी सी या तिन्ही बिंदूचे जे कोऑर्डिनेट्स आहेत म्हणजेच निर्देशक आहेत ते असे समजूया. समजा ए चे x1 y1, बी चे समजूया x2 y2, ठीक आहे, आणि सी चे समजूया x3 y3 असे आहेत. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या, आपण काय करू, पहिले ए बीच या दोन बिंदू दरम्यानचं डिस्टन्स काढूया. म्हणजे ए बीचे डिस्टन्स पहिले काढूया, त्यानंतर बी सीचे काढूया. ठीक आहे, आणि शेवटी ए सीचे डिस्टन्स आपण काढूया. ठीक आहे, चला मग ए बीचे डिस्टन्स आपलं काढायचं आहे. सो डिस्टन्स फॉर्म्युला या ठिकाणी मी लिहिणार. ठीक आहे, तर काय होईल बरं, x2 - x1. तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे अंतराचे सूत्र चांगल्या प्रकारे आता पाठ झालं असावं. ठीक आहे. सो y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर हा का आहे तर डिस्टन्स फॉर्म्युला आहे. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच अंतराचे सूत्र. ठीक आहे. आता आपण काय करूया बघा, या डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये x1 x2 y1 y2 यांच्या व्हॅल्यूज ए चे कोऑर्डिनेट आणि बी चे कोऑर्डिनेट बघा आपल्याला दिले आहेत ते इथे पुट करूया म्हणजेच ठेवूया. ठीक आहे, मला सांगा x2 किती आहेत बघा तर 2, मायनस x1 किती आहेत तर 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, प्लस y2 बघा किती आहेत तर -5, मायनस y1 बघा -3 आहेत त्यामुळे इथे ब्रॅकेटचा यूज करा, डबल ब्रॅकेटचा यूज करा. ठीक आहे, सो ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, काय होईल बरं 2 - 1 इट मीन्स 1, सो 1 स्क्वेअर प्लस -5 अँड देन मायनस काय होतील बरं, मायनस इंटू मायनस इट मीन्स प्लस, सो -5 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात येतं आहे तुमच्या. ठीक आहे, 1चा स्क्वेअर काय येईल तर 1 येईल. ठीक आहे, प्लस बघा -5 प्लस 3. ठीक आहे, काय होईल इथे तर सबट्रॅक्शन होईल, सो -2 ब्रॅकेट स्क्वेअर. काय मिळतं आहे बघा इथे 1 आणि ते 2चा स्क्वेअर आहे आपल्याकडे म्हणजे -2चा स्क्वेअर इट मीन्स 4. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज ऑल्सो पॉझिटिव्ह. ठीक आहे ना, म्हणजेच ऋण संख्याचा वर्ग धनसंख्या येतो. ठीक आहे, बघा आता ए बीचं डिस्टन्स आपल्याला मिळालं. सो दिस इज द डिस्टन्स ए टू बी, यानी की ए बीमधील अंतर किती मिळालं बरं आपल्याला तर वर्गमुळात 5 म्हणजेच इन द रूट 5. ठीक आहे, चला आता आपण ए बीचं डिस्टन्स फाइंड केलेलं आहे. आता आपण काय करूया बी सीचं डिस्टन्स फाइंड करूया. ठीक आहे, सो बी सी इज इक्वल टू इन द रूट ऑफ. ठीक आहे, फॉर्म्युला तयार करूया पहिले आपण. आता मला सांगा बीचे कोऑर्डिनेट आपण काय कन्सिडर केलेले आहे, काय समजले आहे तर ते x2 y2 आहे असे समजले आहे आपण, आणि सीचे x3 y3 आहे असं आपण कन्सिडर केले आहे. ठीक आहे, काय करूया आपण बघा आता डिस्टन्स फॉर्म्युला या ठिकाणी जो तयार होईल कसा होईल बरं तर x3 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, चला या रूटमध्ये आपण कशी मांडणी करणार आता तर x3 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे ना, अशा प्रकारे आपला हा डिस्टन्स बी सीचा म्हणजे फॉर्म्युला तयार होईल. ठीक आहे, चला आता आपण यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. मला सांगा x3 किती आहेत -4 आहेत, सो मायनस x2 किती आहेत बघा तर 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 बघा किती आहेत तर 7 मायनस y2 किती आहेत तर -5 डबल ब्रॅकेट घेता ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे ना, आता बघा -4 - 2 इट मीन्स -6, सो -6 स्क्वेअर प्लस 7 मायनस काय झालं बेटा आहे प्लस त्यानंतर 5 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण हे व्यवस्थित सॉल्व करूया. सो इन द रूट ऑफ 6चा स्क्वेअर किती येईल तर 36 अँड 7 प्लस 5 इट मीन्स 12, सो 12 का स्क्वेअर आएगा. ठीक आहे ना, म्हणजे 12चा वर्ग करावा लागेल. ठीक आहे, सो 36 प्लस 12 का स्क्वेअर कितना आएगा 144, म्हणजे 12चा वर्ग किती येईल बेटा तर 144. ठीक आहे, यांची ॲडिशन करा तर तुम्हाला मिळतील इथे 180. आता बघा 180, तर या 180साठी तुम्ही 2 गुणाकारीय संख्या शोधा की नीट लक्ष द्या 180साठी तुम्हाला काय करायचं आहे अशा 2 गुणाकारीय संख्या शोधायच्या आहे की त्यापैकी एकीचं वर्गमूळ निघलं पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे याचा अर्थ असा होईल की बघा 36 × 5
आता नीट लक्ष द्या की 36चं स्क्वेअर रूट येईल 6, ठीक आहे, आणि रूटमध्ये किती राहतील बा 5. सो इन द रूट ऑफ 36 इंटू 5, याचा अर्थ की 6 रूट 5. सो दिस इज द डिस्टन्स BC. याचा अर्थ दिस इज इक्वेशन सेकंड. ठीक आहे, आपण आता काय करूया, ESCचे डिस्टन्स फाइंड करूया. सो ESC इज इक्वल टू इन द रूट ऑफ, बघा Aचे कोऑर्डिनेट आपण काय समजलं x1 y1 आणि Cचे समजलं x3 y3. तर आता बघा ESCचं डिस्टन्स काढायचं मला इथे फॉर्म्युला जो होईल आपला डिस्टन्स फॉर्म्युला तयार, तो कसा होईल बघा. तर x3 मायनस x1 अँड y3 मायनस y1 असा. ठीक आहे. सो इन द रूट ऑफ x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. चला यामध्ये आपण काय करूया आता, व्हॅल्यूज पुट करूया. बघा x3 किती आहेत बरं, -4. सो -4 मायनस मला सांगा x1 किती आहे, तर 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. प्लस y3 बघा किती आहेत, तर 7 मायनस y1 बघा किती आहेत, -3. तर इथे तुम्हाला डबल ब्रॅकेटचा यूज करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे दुहेरी कंसाचा असा यूज करायचा. बघा -3 कसे म्हणले. ठीक आहे. तर काय मिळतात बघा, -4 -1 इट मीन्स -5. सो -5 का स्क्वेअर होगा. ठीक आहे. सो इन ब्रॅकेट 7 मायनस मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. मला सांगा 5चा स्क्वेअर किती येईल, -5 इट मीन्स 25. ठीक आहे. बघा आता 7 प्लस 3 इट मीन्स 10. सो 10चा स्क्वेअर करा इन द रूट ऑफ 25 प्लस 100. बघा 10चा वर्ग आपण काढला, किती मिळाला तो, तर 100. ठीक आहे. तर किती झाले हे बेटा आता 125. बघा इथे आपण 180साठी जसे फॅक्टर्स घेतले त्याच प्रकारे आपण आता इथं 125साठी काय करूया, अवयव म्हणजेच फॅक्टर्स घेऊया. अशा दोन गुणाकार्य संख्या शोधूया की त्यापैकी एकीचं वर्गमूळ निघेल. म्हणजेच 25 इंटू 5 आहे की नाही. तर 25चं स्क्वेअर रूट 5 निघेल. सो इन द रूट ऑफ 25 इंटू 5 अशा प्रकारे 5 रूट 5 आपल्याला डिस्टन्स AC मिळून जाईल. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया. ठीक आहे. सो दिस इज द डिस्टन्स EAC आणि हे डिस्टन्स कशाच होतं, तर BC. कळतंय. अशा प्रकारे बघा आपण AB त्यानंतर BC आणि त्यानंतर AC मधील डिस्टन्स फाइंड केले. आता बघा जे तुम्ही इक्वेशन्स तयार केली म्हणजे 1, 2 अँड 3 यामध्ये बघायचं आहे की कोणत्या समीकरणाची व्हॅल्यू म्हणजे किंमत जास्त आहे. ठीक आहे. तर बघा इथे वर्गमुळात 5 दिसते आहे, इथे 6 वर्गमुळात 5, इथे 5 वर्गमुळात 5 आहे की नाही. याचा अर्थ आपल्याला असं लक्षात येत आहे की 6 वर्गमुळात 5 ही सर्वात जास्त किंवा मोठी किंमत आहे. ठीक आहे. तर मग आता एक काम करायचं आहे, हिच्या व्यतिरिक्त म्हणजेच इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मध्ये बघा की इथे वर्गमुळात 5 आहे आणि इथे 5 वर्गमुळात 5 आहे. यांची बेरीज एवढी येते का ती आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. जर आल्यास हे दिलेले जे पॉईंट्स आहेत ABC हे एक रेषीय आहेत असं आपण म्हणू शकतो, म्हणजेच दे आर कोलिनियर्स. ठीक आहे. सो काय करू बघा, सो √5 प्लस 5 √5 यांची ॲडिशन करून पहा तुम्ही. बघा इथे कोइफिशियंट नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. सो 1 + 5 इट मीन्स 6 आणि √5 कॉमन निघतील. याचा अर्थ की आपला डिस्टन्स BC मिळत आहे. ठीक आहे. म्हणजे ABचं डिस्टन्स आणि SCचं डिस्टन्स जर ॲड केलं तर आपला डिस्टन्स BC मिळत आहे. ठीक आहे. तर मग इथे सॉल्व करूया. सो फ्रॉम इक्वेशन 1, सेकंड अँड थर्ड. ठीक आहे. बघा समीकरण 1, 2 व 3 वरून काय लक्षात येत आहे आपल्या की बघा या दोघांची बेरीज म्हणजे √5 प्लस 5 √5 √5 प्लस 5 √5 इज इक्वल टू 6 √5 मिळताना दिसत आहे. ठीक आहे. तर √5 हे कोणाचं डिस्टन्स आहे बरं, तर डिस्टन्स AB. सो डिस्टन्स AB प्लस 5 √5 हे कोणाचं डिस्टन्स आहे, तर डिस्टन्स AC. ठीक आहे. तर आपल्याला जे राईट साईडला मिळालं आहे 6 √5 म्हणजे यांची ॲडिशन, ते जे डिस्टन्स आहे हे कशाचं आहे, तर डिस्टन्स BC. सो डिस्टन्स BC. तर अशा प्रकारे बघा काय लक्षात येते आहे आपल्याला की AB आणि AC या दोन ॲडिशन केल्यानंतर या दोघांची ॲडिशन म्हणजे या दोघांच्या डिस्टन्सची बेरीज केल्यानंतर आपल्याला डिस्टन्स BC मिळत आहे. याचा अर्थ की BCच्या दरम्यान कुठेतरी बघा इथे मी डायग्राम काढून दाखवतो. B आणि हा C घेऊया आणि इथे कुठेतरी A घेऊया. ठीक आहे. याचा अर्थ की BCच्या दरम्यान कुठेतरी A पॉईंट हा येत आहे, म्हणजेच काय लक्षात येते की दे आर कोलिनियर. ठीक आहे. सो दीज पॉईंट्स आर कोलिनियर. ठीक आहे. मग इथे आपण असं लिहिणार, सो पॉईंट्स
ए कॉमा बी अँड सी आर कोलिनियर. ठीक आहे. याचा अर्थ असा बघा, मराठीवाल्याने असं लिहायचं आहे, ए कॉमा बी व सी हे बिंदू एक रेषीय बिंदू आहेत. असं लिहा, एक रेषीय बिंदू आहेत. ठीक आहे. बघा किती सिंपल क्वेश्चन होता. अशा प्रकारे आपला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. समजला पहिला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 मधला बघा, सेकंड नंबर काय दिला आपला, एल पॉईंटचे कोऑर्डिनेट दिले आहे -2,3, एम पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजे एम बिंदूचे निर्देशक दिले आहे 1,-3 आणि एनचे दिले आहेत 5,4. ठीक आहे. तर आपण काय समजणार आहोत की दिलेले जे पॉईंट्स आहेत त्यांचे जे कोऑर्डिनेट्स आहेत म्हणजे निर्देशक आहेत, ठीक आहे, ते आपण असे समजणार. एल या बिंदूचे x1 y1 समजूया. ठीक आहे. एमसाठी आपण x2 y2 समजूया आणि एनसाठीचे आपण x3 y3 आहेत असं आपण समजूया. ठीक आहे. दिस इज द कन्सिडरेशन, म्हणजेच आपण हे समजलेलं आहे. ठीक आहे ना. तर आता तुम्हाला माहीतच आहे की आपण एल एमचे पहिले डिस्टन्स काढणार. ठीक आहे. सो एल एम इज इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला तयार करा. काय होईल बरं, तर x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर अँड दिस इज द डिस्टन्स फॉर्म्युला. हा का हा आपला डिस्टन्स फॉर्म्युला आहे, म्हणजेच अंतराचे सूत्र आहे. ठीक आहे. आता यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. चला, x2 किती आहेत बघा, तर 1 - x1 किती आहेत बघा, तर -2. सो इथे डबल ब्रॅकेटचा यूज करावा लागेल. ठीक आहे. y2 किती आहे बघा, y2 किती आहेत बघा, -3. ठीक आहे ना. -y1 किती आहेत बघा, तर 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर बघा इथे 1 आणि मायनसमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, याचा अर्थ की इथे काय होतील प्लस. सो 1 + 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे बघा -3 इट मीन्स -6 स्क्वेअर. ठीक आहे. 1 + 2 इट मीन्स 3. सो 3 स्क्वेअर म्हणजे 3चा वर्ग आणि -6चा स्क्वेअर किती येईल बरं, ते होईल 36. ठीक आहे. इन द रूट ऑफ मला सांगा 3चा स्क्वेअर इट मीन्स 9 + 36 हाऊ मेनी 45. बघा 9 + 36 इट मीन्स 45. आता आपण 45साठी फॅक्टर्स घेऊया, जसे की 9 × 5 सिम्पल आहे की नाही. सो 9चा स्क्वेअर रूट 3 बाहेर निघेल. याचा अर्थ की 9 × 5 म्हणजेच 3√5. सो दिस इज द डिस्टन्स एल एम. बघा आपण एल एममधलं डिस्टन्स फाईंड केलं आहे. किती मिळालं ते 3√5. ठीक आहे. अशाच प्रकारे आपण आता काय करणार, एम एनमधलं डिस्टन्स काढणार. ठीक आहे. चला मग एम एन यामधील डिस्टन्स फाईंड करूया. सो एम एन इज इक्वल टू इन द रूट ऑफ फॉर्म्युला तयार करायचा आहे. ठीक आहे. तर बघा एमचे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत आणि एनसाठी आपण x3 y3 असे घेतलेले आहेत. ठीक आहे. तर फॉर्म्युला कसा तयार होईल, x3 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो y3 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. सो पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ बघा x3 किती आहेत, तर 5 मायनस x2 किती आहेत बघा, तर 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. y3 बघा किती आहेत, तर 4 y2 -3. सो डबल ब्रॅकेटचा यूज तुम्हाला इथे करावा लागेल. ठीक आहे ना. चला मग आता आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करूया. सो 5 - 1 इट मीन्स 4. तो 4चा स्क्वेअर या ठिकाणी मिळेल प्लस इथे बघा 4 मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. सो अशा प्रकारे बघा 4चा स्क्वेअर 16 प्लस 4 + 3 इट मीन्स 7. सो 7चा स्क्वेअर. आता मला सांगा 16 + 7चा स्क्वेअर किती झाला, 49. यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला किती मिळत आहेत, तर 65. ठीक आहे. तर आता 65चं तुम्हाला फॅक्टर्स घेता येतील का, तर नाही, कारण 13 × 5 बघा 13 × 5 केल्यास आपला 65 मिळतात, परंतु यापैकी एकाही संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढता येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे आपण काय करूया की डिस्टन्स एम एन हे ॲज इट इज ठेवूया, जेवढं आहे म्हणजेच √65. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. कळतं आहे तुम्हाला. ठीक आहे. चला आता आपण डिस्टन्स फाईंड करूया एल एनमधलं. ठीक आहे. सो एल एन इज इक्वल टू फॉर्म्युला तयार करावा लागेल. मला सांगा x1 y1 हे एलसाठी समजले आहे आणि एनसाठी आपण x3 y3 असे. तर फॉर्म्युला कसा होईल, x3 - x1 अँड y3 - y1. सो इन द रूट ऑफ x3 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आहे की नाही सिम्पल. ठीक आहे. आता आपण काय करणार, यामध्ये व्हॅल्यूज ठेवणार आणि व्यवस्थित कॅल्क्युलेशन करणार. ठीक आहे. सो x3 किती आहेत बघा, तर 5 मायनस
x1 आहेत -2, तेव्हा इथे डबल ब्रॅकेटचा यूज करा. ठीक आहे. y3 बघा किती आहे तर 4. सो 4 मायनस y1 किती आहे तर 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय दिसते आपलं बघा तर 5 मायनस मायनस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आणि 4 मायनस 1 इट मीन्स 1. सो 1 स्क्वेअर. ठीक आहे. तर मला सांगा 5 प्लस 2 इट मीन्स 7. सो 7 स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर 1 राहील. ठीक आहे. आता मला सांगा 7चा स्क्वेअर किती 49 प्लस 1 याचा अर्थ √50. ठीक आहे. 50साठी आपण फॅक्टर घेऊ शकतो म्हणजेच 25 इंटू म्हणजेच 25 इंटू 2. ठीक आहे. म्हणजे 25 गुणिले 2. ठीक आहे. तर 25चा वर्ग आपला काढता येणार आहे. सो 25 इंटू 2 याचा अर्थ की 5√2. सो दिस इज इक्वेशन नंबर 3 अँड दिस इज द डिस्टन्स. कशातलं डिस्टन्स आहे LN मधलं. ठीक आहे. तर बघा आता आपल्याला इक्वेशन 1, 2, 3 हे जर आपण निरीक्षण केल्यास काय दिसते आपल्याला की √65 ही किंमत सर्वात जास्त आहे. ठीक आहे. तर √65 म्हणजेच इक्वेशन 2 ची किंमत सर्वात जास्त आहे. तर मग उरलेल्या दोन समीकरणांची ॲडिशन केल्यास तुम्हाला 65 मिळतात का ते आपल्याला बघणं बाकी आहे. ठीक आहे. तर पहा काय करूया आपण आता इथे तर 3√5 मध्ये 5√2 ॲड करून पाहूया. तर तुम्हाला इथे काय दिसते पहा √5 आणि √2 आहे की नाही म्हणजे वर्गमुळातल्या संख्या भिन्न आहेत. तर बेरीज आणि वजाबाकी करत असताना कर्णींची म्हणजे सरची तुम्हाला माहीत आहे की वर्गमुळातली संख्या ही सारखी हवी असते. ठीक आहे. तर सारखी नाही याचा अर्थ याची ॲडिशन होऊ शकणार नाही म्हणजेच आपला √65 मिळणार नाहीत. ठीक आहे. तर मग काय अशी मांडणी करसाल फायनल स्टेप बघा. सो फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 म्हणजेच समीकरण 1, 2 व 3 वरून आपण काय सांगू शकतो बघा की 3√5 प्लस 5√2 इज इक्वल टू नॉट √65. ठीक आहे. याचा अर्थ असा होईल की डिस्टन्स LM म्हणजे बघा 3√5 हे डिस्टन्स कोणाचं होतं तर LMचं आहे की नाही प्लस 5√2 हे डिस्टन्स कोणाचं आहे तर LNचं इज इक्वल टू नॉट √65. √65 कोणाचं डिस्टन्स काढलं होतं आपण तर डिस्टन्स MN. तर बघा या दोघांची ॲडिशन ही आपल्याला MN एवढी आलेली दिसत नाही आहे. याचा अर्थ सरळ आहे की गिवन पॉईंट्स म्हणजे LMN म्हणजे दिलेले जे बिंदू आहेत हे एक रेषीय नाहीत. दीज पॉईंट्स आर नॉट कोलिनियर. सो पॉईंट्स L, M अँड N आर नॉट कोलिनियर. आहेत का मग हे कोलिनियर नाहीत. ठीक आहे. याचा अर्थ की L, M व N हे एक रेषीय बिंदू आहेत का मग हे नाहीत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सॉल्व केलेला आहे. आशा करतो तुम्हाला कळत असेल. ठीक आहे. प्रॅक्टिस करा जमेल तुम्हाला बी. चला आता आपण 3 नंबरचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. R चे कोऑर्डिनेट 0,3 आहे. D चे बघा 2,1 आहे आणि S चे 3,-1 आहे. ठीक आहे. काय समजणार आपण पहिल्या बिंदूचे x1 y1 दुसऱ्या बिंदूसाठी x2 y2 आणि तिसऱ्या बिंदूसाठी x3 y3 आहेत असं आपण समजणार. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे पहिले आपण RDचं डिस्टन्स काढणार त्यानंतर DHचं आणि शेवटी RHचं काढणार आहोत. ठीक आहे. तर मग काय करसाल RD इज इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला तयार करा. कसा होईल RD बघा. सो x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर अँड दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. म्हणजेच अंतराचे सूत्र. ठीक आहे. चला यामध्ये आपण किमती ठेवूया म्हणजेच व्हॅल्यूज पुट करूया x1 y1 आणि x2 y2च्या. ठीक आहे. सो x2 मायनस x1 म्हणजे x2 किती आहेत बघा तर 2 मायनस x1 किती आहे 0 सो ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 बघा किती आहे तर 1 मायनस x1 किती आहे तर 3 ब्रॅकेट y1 किती आहे 3. चला आता आपण कॅल्क्युलेशन करूया. 2 मायनस 0 इट मीन्स 2 आणि 2चा स्क्वेअर येईल 4 आहे की नाही. इथे 1 मायनस 3 आहे याचा अर्थ मायनस 2 स्क्वेअर. ठीक आहे. 4 प्लस मायनस 2चा स्क्वेअर किती येईल 4 याचा अर्थ रूटमध्ये किती मिळाले 8. बघा 8साठी तुम्ही काय घेऊ शकता फॅक्टर्स घेऊ शकतात. ठीक आहे. याचा अर्थ की 4 × 2 आणि 4चा स्क्वेअर रूट निघेल 2. याचा अर्थ की द रूट ऑफ 4 × 2 इट मीन्स 2√2. 4चा स्क्वेअर रूट किती 2. ठीक आहे. सो दिस इज द डिस्टन्स RD. बघा आपल्याला RD मधलं अंतर मिळालं. ठीक आहे. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया.
चला आता आपण काय करूया, डी एस मधलं डिस्टन्स काढूया. सो डी एस इज इक्वल टू इन द रूट ऑफ, दिसतंय ठीक आहे. तर काय फॉर्म्युला तयार होईल, आता पाठच झाला असेल तुम्हाला, x3 मायनस x2 इन ब्रॅकेट इन द रूट ऑफ इन ब्रॅकेट x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज द डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे, हा आपण तयार केला आहे. सो इन द रूट ऑफ मला सांगा x3 किती आहेत, तर 3 मायनस x2 किती आहे, तर 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, y3 बघा -1, y2 किती आहेत, सॉरी y3 -1. ठीक आहे, सो मायनस y2 किती आहेत, तर 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इन द रूट ऑफ, सो 3 माइनस 2 इट मीन्स 1, सो 1 का स्क्वेअर होगा. ठीक है, प्लस -1 इट मीन्स -2 स्क्वेअर. माहीत आहे तुम्हाला. ठीक आहे, आता मला सांगा 1चा स्क्वेअर 1 येईल आणि ते -2चा स्क्वेअर 4 येईल. हाऊ मेनी, तर √5. बघा डिस्टन्स डी एस आपला मिळालं आहे. डिस्टन्स डी एस किती मिळालं आहे, तर √5 आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हटलं. ठीक आहे, आता आपण काय करूया, आर आणि एस मला डिस्टन्स काढूया. सो आर एस इज इक्वल टू इन द रूट ऑफ, फॉर्म्युला तयार करा. बघा x1 y1 हे आरचे कोऑर्डिनेट समजलेले आहेत आणि एससाठी आपण x3 y3 समजले आहेत. मग डिस्टन्स फॉर्म्युला काय होईल, x3 मायनस x1. सो इन द रूट ऑफ म्हणजेच वर्गमुळामध्ये x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इन द रूट ऑफ मला सांगा x3 किती आहेत बरं, तर 3. सो 3 मायनस x1 किती आहेत, 0 ब्रॅकेट स्क्वेअर येईल. ठीक आहे, सो y3 इज -1 मायनस y1 इज 3 ब्रॅकेट स्क्वेअर अशा प्रकारे. ठीक आहे, आता मला सांगा 3 मायनस 0 इट मीन्स 3. ठीक आहे, सो 3 का स्क्वेअर म्हणजे 3चा वर्ग. सो -1 -3 हाऊ मेनी, सो -4 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, 3 का स्क्वेअर आएगा 9 म्हणजे 3चा वर्ग किती येईल बेटा, तर 9 आणि 4 का यानी की 4चा वर्ग येईल बघा, -4चा स्क्वेअर येईल 16. ठीक आहे, तर यांची ॲडिशन करूया तर तुम्हाला दिसतात किती 25 अँड 25चं जो तुम्हाला स्क्वेअर रूट मिळेल 5. सो दिस इज द इक्वेशन नंबर 3 अँड दिस इज द डिस्टन्स बिटवीन आर एस, म्हणजे आर एसमधलं हे आपण अंतर काढलं आहे. किती मिळालं बरं ते 5. आता बघा इक्वेशन 1, 2, 3 वरून आपल्याला काय करायचं आहे की सर्वात जास्त म्हणजे मोठी किंमत कोणत्या समीकरणाची आलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच इथे आपल्याला 5 दिसत आहेत बघा, तर हे 5 सर्वात मोठी किंमत आहे. कंपॅरिझन केले तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 सोबत. ठीक आहे, तर काय दिसते आपल्याला बघा, जे 5 मिळालेले आहेत हे आपण सर्वात मोठी म्हणलेलं आहे. तर या दोघांची बेरीज म्हणजे 1 आणि सेकंडची बेरीज केल्यास तुम्हाला थर्ड इक्वेशन मिळतं का ते आपण बघूया. बघा 2√2 प्लस √5 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क इथे मी देणार, कारण तुम्हाला माहिती आहे की वर्गमूळातल्या संख्या सारख्या नाहीत तेव्हा इथे ॲडिशन होणार नाही. ठीक आहे, तर मग आपल्याला 5 मिळणार नाही. याचा अर्थ की सरळ आहे की गिवन पॉईंट्स म्हणजे RDS आर नॉट कोलिनियर, म्हणजे हे एकरेषीय असणार नाहीत. ठीक आहे, चला आपण याचं फायनल स्टेप्स कशी तयार करायची पाहूया. सो फ्रॉम इक्वेशन 1, सेकंड अँड थर्ड. ठीक आहे, म्हणजे समीकरण 1, 2 व 3 वरून, म्हणजेच समीकरण 1, 2 व 3 वरून काय लक्षात येते आपल्याला बघा की 2√2 प्लस √5 इज इक्वल टू नॉट 5 आहे की नाही. 5 आहेत हां, येस सारखे दिसत आहेत 5 आहेत. ठीक आहे, आता मला सांगा यांची बेरीज जर याच्यासारखी नाही आहे याचा अर्थ की दिलेले पॉईंट्ससुद्धा काय नाही आहेत, कोलिनियर नाही आहेत. ठीक आहे, सो मला सांगा 2√2 हे डिस्टन्स कोणासाठी घेतलेलं आपण, तर हे डिस्टन्स आलेलं आहे RDचं प्लस √5 हे डिस्टन्स कोणाचं आलेलं आहे, तर ते आलेलं आहे DHचं. ठीक आहे, इज इक्वल टू नॉट 5 हे डिस्टन्स कोणासाठी होतं, तर डिस्टन्स RS. ठीक आहे, आता तुम्हाला कळलं असेल की ही मांडणी तुम्हाला करणं फार गरजेची आहे. आणि शेवटी तुम्ही असं लिहू शकता मग, सो पॉईंट्स R, D अँड S आर नॉट कोलिनियर. ठीक आहे, याचा अर्थ की RD व S हे एक रेषीय बिंदू नाहीत. आहेत का बेटा, मग हे एक रेषीय बिंदू नाहीत. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला कळत असेल. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या आणि यावरती थोडी प्रॅक्टिस करा. ठीक आहे, एक जरी गणित तुम्ही सोडून पाहिलं तुम्हाला कळेल की मेथड समजून घ्या. बघा काय करतोय आपण, दिलेले जे 3 बिंदू आहेत, ठीक आहे, तर 2-2 बिंदूमधलं अंतर काढत चाललो आहे आपण, आहे की नाही. जसं बघा याच इक्वेशनमध्ये पहा की RDचं पहिले काढलं, त्यानंतर DHचं काढलं आणि त्यानंतर RSचं काढलं.
ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला तोच वापरतोय आपण, डिस्टन्स फॉर्म्युला, याच्या व्यतिरिक्त काही करत नाही आपण. ठीक आहे, बघा पॉईंट पीचे कोऑर्डिनेट समजायचे आपल्याला x1 y1 आणि क्यूचे समजायचे आहे x2 y2 आणि आरचे समजायचे आहे x3 y3. ठीक आहे, काय करसाल बरं, पहिले पी क्यूचं डिस्टन्स काढा. ठीक आहे, सो पी क्यू इज इक्वल टू इन द रूट ऑफ, फॉर्म्युला काय होईल x2 मायनस x, इन द रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॉट इज दिस, दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे, इथे लिहायचं डिस्टन्स, एकदाच लिहायचं काम आहे, बार बार लिहायचं काम नाही आपल्याला. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजेच अंतराचे सूत्र. ठीक आहे, चला आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. सो x2 मायनस x1 म्हणजे 1 मायनस मायनस 2, सो 1 मायनस मायनस 2, बघा -2 असल्यामुळे आपण x1ची व्हॅल्यू बघा ती डबल ब्रॅकेटमध्ये म्हणजेच ब्रॅकेटमध्ये ठेवायची आहे. ठीक आहे, आणि ब्रॅकेट घेऊन त्याचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे, सो प्लस y2 मायनस y1, सो 2 मायनस 3, सो 2 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. सो इन द रूट ऑफ, मला सांगा मायनस मायनस काय होतील तर प्लस, याचा अर्थ की 1 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 2 मायनस 3 इट मीन्स -1 स्क्वेअर. चला आपण कॅल्क्युलेशन करूया. मला सांगा 1 प्लस 2 इट मीन्स 3, सो 3 स्क्वेअर प्लस -1चा स्क्वेअर 1. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या, 3चा स्क्वेअर किती येईल बरं तर 9 प्लस 1 इट मीन्स √10. ठीक आहे, फॅक्टर पाडत बसू नका कारण 10चे फॅक्टरसुद्धा निघणार नाही तुमचे. ठीक आहे, तर डिस्टन्स पी क्यू या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. किती मिळालं बरं तर ते मिळालं √10. ठीक आहे, आता आपण काय करूया, क्यू आरचं डिस्टन्स काढूया. सो क्यू आर इज इक्वल टू इन द रूट ऑफ, तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला कसं तयार होईल, इन द रूट ऑफ. ठीक आहे, x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, सो x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे ना, चला आता आपण व्हॅल्यूज ठेवूया. सो 4 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, y3 बघा 1 आहे, y2 बघा 2 आहे, सो 1 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर है कि नहीं सोपा. ठीक है, 4 माइनस 1 इट मीन्स 3, सो 3 का स्क्वेयर होगा प्लस 1 माइनस 2 इट मीन्स -1 स्क्वेअर होगा. कळतंय. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे 3चा स्क्वेअर 9 येईल आणि 1चा 1 येईल, याचा अर्थ √10. सो डिस्टन्स क्यू आर पण बघा पी क्यू एवढंच मिळालं म्हणजे √10. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता आपण काढूया पी आर मधलं डिस्टन्स. सो पी आर इज इक्वल टू इन द रूट ऑफ, फॉर्म्युला कसं तयार होईल आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल, x3 मायनस x1, हा हे कळणं गरजेचं आहे बरं का. सो y3 मायनस y1 म्हणजे तुम्ही कोणत्या दोन बिंदू दरम्यानचं अंतर काढताय त्याच्या कोऑर्डिनेटला व्यवस्थित मांडणी करा. ठीक आहे, सो इन द रूट ऑफ मला सांगा x3 किती आहेत तर 4 मायनस x1 किती आहे तर -2, सो इथे डबल ब्रॅकेटचा यूज करावा लागेल आहे की ना असा. ठीक आहे, y3 किती आहेत बघा तर 1 मायनस y1 किती आहे तर 3 ब्रॅकेट स्क्वेअर. सो इन द रूट ऑफ, कळतंय ना. ठीक आहे, तर बघा इथे काय झाले 4 आणि हे मायनस मायनस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. इथे किती आहे ती -2 ब्रॅकेट स्क्वेअर कारण 1 मायनस 3 इट मीन्स -2. ठीक आहे, सो इन द रूट ऑफ 4 प्लस 2 इट मीन्स 6 स्क्वेअर आणि इथे -2चा स्क्वेअर येईल 4. ठीक आहे, चला काय होईल आता 6चा स्क्वेअर येईल 36 प्लस 4 इट मीन्स किती मिळाल बेटा आहे 40. आता बघा 40साठी तुम्ही काय घेऊ शकता फॅक्टर्स घेऊ शकता. कशी मिळतील बरं नीट लक्ष द्या. इथे √10 तुम्हाला मिळाले आहेत. त्या प्रकारे तुम्ही याचे 40चे जर काढतो म्हटलं तर तुम्हाला काय दिसते बघा तर 4 × 10 आहे का 4 × 10 = 40 आणि 4चं स्क्वेअर रूट निघेल. ठीक आहे, सो इन द रूट ऑफ 4 × 10 बघा 4चं स्क्वेअर रूट 2 बाहेर काढा √10. ठीक आहे, याचा अर्थ हे झालं इक्वेशन नंबर 3 म्हणजे डिस्टन्स कशाचं आहे हे. सो डिस्टन्स पी आर मधलं हे डिस्टन्स आहे. ठीक आहे, आता बघा इक्वेशन 1, 2, 3 मध्ये आपल्याला सर्वात मोठी किंमत इक्वेशन 3 मध्ये आलेली दिसते म्हणजे पी आरचं डिस्टन्स 2√10. ठीक आहे, आता हे 2√10 उरलेल्या दोन समीकरणांची जी व्हॅल्यूज आहे म्हणजे किमती आहे त्यांची ॲडिशन करून मिळते का ते एवढं पाहणं बाकी आहे. ठीक आहे, तर बघा √10 प्लस √10 मी याच्या अगोदर मी सांगितलं होतं की रूटची किंमत सारखी हवी आहे तरच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होतं इन सर्ट म्हणजेच करणीमध्ये. ठीक आहे, मग बघा याचा कोइफिशियंट आहे म्हणजे किती आहे 1 1 आहे. सो 1 + 1 इट मीन्स 2 आणि 10 √10 हे कॉमन निघले म्हणजे सामायिक निघले. ठीक आहे, तर बघा 2√10 कुठे दिसतात आपलं इक्वेशन 3 म्हणजे याचा अर्थ की पी आरचं ते डिस्टन्स आहे. ठीक आहे, तर मग आता आपल्याला कळलं की या दोघांची बेरीज म्हणजेच
काय आहे, 2√10 आहे. ठीक आहे, तर मग मांडणी कशी करायची बघा, हे असं लिहायचं, फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3, म्हणजेच समीकरण 1, 2 व 3 वरून. ठीक आहे, म्हणजे तिन्ही समीकरणाचा तुम्ही यूज करणार. बघा आता ही ॲडिशन मांडायची आहे. सो √10 प्लस √10 इजिकल टू 2√10. मला सांगा √10 किती आहे, डिस्टन्स कशाचं होतं, तर ते होतं PQचं, प्लस नेक्स्ट √10 डिस्टन्स आहे QRचं, इज इक्वल टू 2√10 हे डिस्टन्स कोणाचं आलेलं आहे, तर डिस्टन्स PRचं. बरं, याचा अर्थ काय व्हायला माहिती आहे तुम्हाला, बघा P आणि Rच्या दरम्यान इथे सामायिक कोण दिसते पहा, तुम्हाला Q बिंदू सामायिक दिसतोय. Q हा पॉईंट तुम्हाला कॉमन आलेला दिसतोय, आहे की नाही. तर Q हा PRच्या दरम्यानच कुठेतरी आहे. हा समजा P आहे आणि हा R आहे, त्याच्या दरम्यानच कुठेतरी Q आहे असा त्याचा अर्थ व्हाल, आणि हे कोलिनियर आहेत. ठीक आहे, म्हणून ते आपण लिहू शकतो की पॉईंट्स PQ अँड R आर कोलिनियर. कशा आहेत बेटा, हे कोलिनियर आहेत. सो PQ व R हे एक रेषीय बिंदू आहेत. कळला. अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चन पूर्ण केला. ठीक आहे, आपली प्रॅक्टिस सेट चालू आहे 5.1. ठीक आहे, पहिला क्वेश्चन जो की डिस्टन्स फॉर्म्युलावर होता, सेकंड क्वेश्चन जो की डिस्टन्स फॉर्म्युलावरच आधारित होता. वेगळं काय शिकलो नाही ना. बघा, आहे की नाही, 2 बिंदू मधलं डिस्टन्स काढत गेला डिस्टन्स फॉर्म्युलानुसार, आणि कोलिनियर आहेत की नाही तेवढं बघितलं फक्त, आहे की नाही. तर मेथड लक्षात ठेवा. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा क्वेश्चन नंबर 3 कसा दिलेला आहे, फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम A अँड B. ठीक आहे, बघा एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू A आणि B यांच्यापासून समदूर आहे. ठीक आहे, तर काय करूया आपण बघा, एक्स ॲक्सिस समजा ही एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. एचे कोऑर्डिनेट बघा XY, बीचे कोऑर्डिनेट बघा XY असे आपण जर समजले तर एक्सचा निगेटिव्ह आहे म्हणजेच ऋण आहे की नाही, आणि वायसाठी पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, याचा अर्थ की ए हा पॉईंट या क्वाड्रंटमध्ये म्हणजेच या प्रतलामध्ये आलेला असावा. ठीक आहे, आता आपण बीसाठी पाहूया. तर बी बघा एक्ससाठी पॉझिटिव्ह आहे आणि वायसाठी निगेटिव्ह आहे. बघा इथे वायच्या पॉझिटिव्ह असतात, इकडे निगेटिव्ह असतात. इथे पॉझिटिव्ह नंबर इंटिजर असतात, इथे निगेटिव्ह इंटिजर असतात. ठीक आहे, समजूया की इथे कुठेतरी बी पॉईंट आहे. ठीक आहे, आता नीट लक्ष द्या. एक्स ॲक्सिसवर आपल्याला असा पॉईंट घ्यायचा आहे की जो ए आणि बी पासून समान अंतरावरती आहे, म्हणजे इक्विडिस्टन्स आहे. ठीक आहे, तर तो इथे असू शकतो किंवा इथे असू शकतो, इथे असू शकतो किंवा इथे असू शकतो. म्हणजेच हा जो पॉईंट आपण घेत आहेत, ठीक आहे, इथे जरी घेतला तर तो ए पासून आणि बी पासून समान अंतरावरच असणार आहे. ठीक आहे, तर कन्सिडर करूया की तो इथे कुठेतरी या एक्स ॲक्सिसवर कन्सिडर करूया की इथे आहे किंवा इथे आहे, कुठेतरी एक्स ॲक्सिसवरती तो आहे. ठीक आहे, तर मग त्या बिंदूचे तुम्हाला निर्देशक ठरवायचे आहे. तर बघा आता जो पॉईंट आपला घ्यायचा आहे, जो बिंदू आपला घ्यायचा तो एक्स अक्षावरती असल्यामुळे सरळ आहे की त्याचा वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 0 असणार आहे. ठीक आहे ना, लक्षात येत आहे तुमच्या. ठीक आहे, तर मग एक्स ॲक्सिससाठी आपण समजूया की त्याचा एक्स ॲक्सिसचा जो निर्देशक आहे तो एक्स आहे असं समजूया. ठीक आहे, तर मग काय करूया, सपोज म्हणजे समजूया पॉईंट पी नाव देऊ त्याला. ठीक आहे, आणि त्याचे कोऑर्डिनेट x,0 असे घेऊया. मी काय पाठ केलेलं नाही. काय करायचं, आपल्याला असा बिंदू घ्यायचा एक्स ॲक्सिसवर की जो एक्स ॲक्सिसवर असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच एक्स ॲक्सिसचा निर्देशक त्याचा एक्सच ठेवा आणि वाय ॲक्सिसचा त्याचा 0 ठेवा. ठीक आहे ना. आता बघा हा जो पॉईंट आहे म्हणजे पॉईंट पी, याचे निर्देशक आपण धरले x,0 कसा आहे, ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम ए चे निर्देशक आहे -3,4 अँड बी चे कोऑर्डिनेट आहे 1,-4. बघा तुम्ही जो बिंदू घेणार आहात, समजणार आहात तो पॉईंट, ठीक आहे, त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत हे कसे घ्यायचे तुम्हाला कळलेलं आहे. ठीक आहे, तर मग इथे आपण मराठीमध्ये लिहूया. समजा एक्स अक्षावरील
बिंदू P चे निर्देशक आपण x, 0, ठीक आहे. हा जो आहे बिंदू A चे निर्देशक घ्या 3, 4 आणि B चे कोऑर्डिनेट्स घ्या, दिलेले आहेत ना 1, -4 पासून कसं आहे बेटा, समान अंतरावर आहे. ठीक आहे. तर बघा, समजा आपण काय करूया, कन्सिडर करूया, सपोज करूया की एक्स अक्षावरील, हा एक्स आहे, एक्स अक्षावरील बिंदू P असा आहे की जो त्याचे कोऑर्डिनेट आपण धरलेले आहे x, 0 A आणि B पासून कसा आहे, समान अंतरावर आहे. ठीक आहे. याचा अर्थ की तो पॉईंट या एक्स अक्षावरती कुठेही असू शकतो, कारण आपला कोऑर्डिनेट्स माहीत नाही, त्यामुळे आपण निश्चितपणे आता सांगू शकतो पण एक्स ॲक्सिसवर तो आहे, म्हणजेच एक्सचा एक्स असा आपण कोऑर्डिनेट्स निर्देशक समजला त्याचा, आणि वाय ॲक्सिसचा 0 घेतला. ठीक आहे. तर मग काय करूया, याचा अर्थ असं होईल की AP बरोबर PB, नीट लक्षात द्या, याचा अर्थ की एक्स ॲक्सिसवर कुठे असणार आहे, तो AP बरोबर PB असा होईल. ठीक आहे. तर मी कन्सिडर करतो इथे P आहे. तर मग AP आणि PB हे समान अंतर आहे, कारण दिलेलं स्टेटमेंटच आहे बघा, क्वेश्चनच असं सांगतो आपल्याला. ठीक आहे. याचा अर्थ दॅट इज AP स्क्वेअर इज इक्वल टू PB स्क्वेअर. आता तुम्ही म्हणसाल सर हे AP स्क्वेअर PB स्क्वेअर कसं काय आलं, आहे की नाही. तर याचा अर्थ असा होईल बघा की AP स्क्वेअर, यासाठी तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला समजून घ्यावा लागेल. समजा आपण कन्सिडर करूया, इथे लिहितो मी. ठीक आहे. काय कन्सिडर करूया की AB साठीचा जो डिस्टन्स फॉर्म्युला तो असा आहे आपला x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे, तुम्ही जनरल फॉर्ममध्ये हाच पाहिलेला आहे. ठीक आहे. जर समजा मी याला स्क्वेअरिंग बोथ साईड केलं तर काय होईल, इकडला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि इकडे ABचा स्क्वेअर होऊन जाईल. तर काय मिळतं तुम्हाला बघा, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. कळलं. तर मी काय केलं, APचा डिस्टन्स काढायचा आहे, तर त्या ठिकाणी डिस्टन्सचा फॉर्म्युला रूटमधला येणार आहे, तर रूटमधला घ्यायचा नाही आपल्याला, म्हणून आपण काय केलं, याची दोन्ही साईडवरून स्क्वेअरिंग करून टाकली. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ इथे जो फॉर्म्युला मी आता तयार करेल APचा डिस्टन्ससाठी आणि ते PBचा डिस्टन्ससाठी, तो अशा प्रकारचा तयार होईल. कळतंय तुम्हाला. ठीक आहे. चला आपण पाहूया. तर नीट लक्ष द्या, याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याजवळ दिलेले किती आहेत, ते -3, 4 आहे, आणि P साठी आपण जे घेतलेले आहे ते x, 0 आहेत. ठीक आहे. आपण पहिले APचं डिस्टन्स कसं काढायचं ते पाहणार आहोत. ठीक आहे. तर सपोज करा की याचे कोऑर्डिनेट्स x1, y1 आहेत आणि Pचे कोऑर्डिनेट x2, y2 आहेत. ठीक आहे. चला आपण APचं डिस्टन्स इथे तयार करूया. तर बघा, इथे स्क्वेअर आलेला आहे, APचा स्क्वेअर आला आहे, याचा अर्थ की आता तुमचा हा फॉर्म्युला इथे मान्य होईल. म्हणजे काय होईल बरं, तर x2 - x1, सो x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, x2 कितना आहे, तो x आहे, मायनस x1 किती आहेत बघा, तर -3 आहे, तर ब्रॅकेटचा स्क्वेअर करा, डबल ब्रॅकेट. ठीक आहे. प्लस y2 - y1, याचा अर्थ की 0 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, AP स्क्वेअरसाठी तुमचा हा डिस्टन्स फॉर्म्युला इथे तयार झाला. कळलं तुम्हाला. ठीक आहे. इज इक्वल टू, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, PB म्हणजेच PBचं डिस्टन्स काढायचं आहे. चला मी इथं आता Pचे कोऑर्डिनेट समजतो x, 0 आहे, आपण कन्सिडर केलेले आहेत, आणि B साठी तुम्हाला दिलेलेच आहे 1, -4 दिलेत की नाही. ठीक आहे. तर Pचे कोऑर्डिनेट आपण आता समजूया x1, y1 आहेत, आणि B साठी समजूया x2, y2 आहेत. ठीक आहे ना. आता आपला PBचं डिस्टन्स काढायचं, तेव्हा इथे मी PBच्या डिस्टन्स फॉर्म्युलाचा मान्य करेल. ठीक आहे. PB स्क्वेअरवाला. ठीक आहे. लक्षात येतं आहे. ठीक आहे. काय होईल मग, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, याचा अर्थ की 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 -4 -0 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. चला आता आपण याला सॉल्व करूया. कळलं तुम्हाला. व्यवस्थित लक्ष द्या, खूप सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्याला सॉल्व करूया. बघा, x मायनस काय होतील, +3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आणि इथे बघा -4च राहिले, कारण 0 - 4 इट मीन्स -4. ठीक है. सो -4 का स्क्वायर कितना होगा, 16 इज इक्वल टू, कळतंय ना. आता मला सांगा, इथे तो 1 - x ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज राहील, प्लस -4 का स्क्वेअर इज ऑल्सो 16. बघा, आता 16ला जर मी इकडे आणलं तर -16 होतील. ठीक आहे. सो x + 3, हां एक काम करू आपण, इथे x + 3 आणि ते 1 - x साठी फॅक्टरायझेशन जो फॉर्म्युला आपल्याला माहीत तो घेऊया. ठीक आहे. हे तुम्ही रफमधलं काम लिहून घेतलं असेल. ठीक आहे. मी इथे समजावून सांगतो बघा, a + b ब्रॅकेट स्क्वेअर याचे फॅक्टर काय पडतात तुम्हाला माहीत आहे, a² + 2 टाइम ab + b² पडतात की नाही. ठीक आहे. इथे बघा 1 - x दिसत आहे आपल्याला, यासाठी आपण एक फॉर्म्युला घेऊ शकतो. ठीक आहे. तर कसा होईल बरं तो, असा होईल बघा, a - b ब्रॅकेट स्क्वेअर, हा बी फॅक्टराइज फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे की नाही. अवयव काढण्याचे जे सूत्र आहे हे तुम्हाला माहीत आहेत. काय होतील बरं इथे, a² - 2 टाइम ab + b². ठीक आहे ना. मी काय करतो बघा, x + 3 साठी, म्हणजे x + 3
ब्रॅकेट स्क्वेअर. बघा एचा स्क्वेअर म्हणजे काय होईल, एक्सचा स्क्वेअर होईल ना बेटा, लक्ष द्या इथे मी समजावून सांगतो. ठीक आहे, आता 2 टाईम ए बी आहे, याचा अर्थ की 2 इंटू ए इंटू बी असं आहे. ठीक आहे, तर 2 इंटू ए म्हणजे आपण एक्स समजलेले आहेत, बी म्हणजे 3 आहेत, यांचा मोडिशन किती येईल 2 इंटू एक्स इंटू 3 इट मीन्स 6x बेत्रिक 6 आहे की. सो प्लस 6x प्लस बी का स्क्वेअर, बी म्हणजे किती आहेत 3 आहेत, 3चा स्क्वेअर काय 9. कळलं आहे तुम्हाला आता, म्हणजे एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअरचे फॅक्टर येतील एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी आपण फॅक्टर्स काढूया. सो 1 मायनस एक्ससाठी तर 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, तर बघा एचा स्क्वेअर म्हणजे 1 आहे, 1चा स्क्वेअर काय येईल 1 मायनस बघा हे 2 टाईम ए बी आहे म्हणजे 2 इंटू ए इंटू बी असं आहे की नाही. म्हणजे 2 इंटू ए म्हणजे किती आहेत तर 1 आहेत आणि बी म्हणजे किती आहेत तर एक्स आहेत आहे की नाही. सो 2 इंटू 1 इट मीन्स 2 आणि एक्स 2x, इथे किती मिळालं तुम्हाला 2x प्लस बी किती आहेत तर एक्स आहे. सो एक्स स्क्वेअर अशा प्रकारे तुम्हाला याचे फॅक्टर्स मिळतील. बघा 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचे फॅक्टर मिळाले तुम्हाला 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, चला आता आपण काय करूया 16ला इकडे आणूया आणि एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअरचे इथे फॅक्टर्स मांडतो मी. बघा काय आहेत ते तर एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू इथे बघा याचे फॅक्टर्स मांडतो मी 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअरचे काय मिळाले ते तर 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, बघा हे 16 आणि हे इकडे आणतो तर मायनस 16. काय झालं बरं इथे तर प्लस मायनस 16 कॅन्सल होतील सॉरी. आता बघा आपण एक्स स्क्वेअर दिसतात आपला आहे की नाही, सिमिलर टर्म आहे, तर ही एक्स स्क्वेअर आपण इकडे आणून घेऊया. ठीक आहे, म्हणजे इकडे किती राहिले बघा तर 6x प्लस 9 इज इक्वल टू 1 मायनस 2x प्लस एक्स स्क्वेअर. बघा हे इच्छा आहेत आणि हे इकडे आणतो मी तर मायनस एक्स स्क्वेअर होतील. काय झालं इथे आता तर प्लस मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले की नाही बेटा कॅन्सल. ठीक आहे, आता बघा 6x प्लस 9 इज इक्वल टू 1 मायनस 2x. आता काय करूया आपण बघा की मायनस 2xला 6कडे आणूया 6x कडे आणूया आणि 9ला 1कडे नेऊया. ठीक आहे, तर बघा हे 6x हे मायनसची इकडे आणले प्लस 2x होतील इज इक्वल टू 1 आणि हे प्लसचे मायनस 9 होतील. तर बघा 6x प्लस 2x इट मीन्स 8x इज इक्वल टू 1 मायनस 9 इट मीन्स मायनस 8. ठीक आहे, तर x इज इक्वल टू तुम्हाला किती मिळतात मायनस 8 डिवायडेड बाय 8 याचा अर्थ की x इज इक्वल टू मायनस 1. सो बघा एक्स ॲक्सिसचा जो कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक आहे आपण पी बिंदूसाठी ठरवणारा तो किती आहे मग -1 आहे. बघा आपण काय समजलं की सपोज पॉईंट पी तो बिंदू पी आहे आणि त्याचे जे एक्स अक्षावरील असल्यामुळे त्याचा एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट एक्स समजलं होतं, वाय ॲक्सिसचा 0 कोऑर्डिनेट आपण समजला. ठीक आहे, कारण वाय ॲक्सिसवर तो पॉईंट नाहीच आहे. ठीक आहे, एक्स अक्षावर असल्यामुळे आपण एक्स ॲक्सिससाठी एक्स आणि वायसाठी आपण 0 घेतला होता. ठीक आहे, तर मग मला सांगा पॉईंट पीचे जे कोऑर्डिनेट तुम्हाला मिळाले सो कोऑर्डिनेट ऑफ असं लिहिजा कोऑर्डिनेट ऑफ पी इज -1, 0 असं म्हणून लिहायचं ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. लिहिसाल व्यवस्थित. ठीक आहे, तर म्हणजे आपल्याला कोऑर्डिनेट कोणाचे काढायचे होते पी बिंदूची काढायची होती. असा पी बिंदू होता तो एक्स अक्षावरील की जो ए आणि बी पासून समान अंतरावर होता. ठीक आहे ना, म्हणजे इक्विडिस्टन्स होता. ठीक आहे, मराठीमध्ये काय करसाल बघा एक्स अक्षावरील बिंदू असं लिहायचं. ठीक आहे, काय लिहिसाल बघा इथे मी समजावून सांगतो. एक्स अक्षावरील बिंदू पी -1, 0 हा बिंदू ए आणि बी पासून समान अंतरावर आहे. ठीक आहे, असं तुम्ही आन्सर तयार करायचा आहे. कळेल. बघा क्वेश्चन नंबर 4 व्हेरीफाय दॅट पॉईंट्स पी क्यू अँड आर व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रँगल. ठीक आहे, म्हणजे बघा पी क्यू आर असे 3 या ठिकाणी पॉईंट्स बिंदू तुम्हाला दिले आहेत आणि हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे पडताळून पहा. ठीक आहे, म्हणजे दिलेले 3 बिंदू हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत का हे तुम्हाला पडताळणी करायची आहे. ठीक आहे, तर आता बघा काय करूया आपण पहिले पी क्यू त्यानंतर क्यू आर आणि त्यानंतर पी आर. ठीक आहे, जसा क्वेश्चन नंबर आपण सेकंड सॉल्व केला की नाही तसंच आपण याला सॉल्व करू शकतो. ठीक आहे, चला मग कशी मांडणी करसाल पी बिंदू पॉईंट्सचे कोऑर्डिनेट 2, क्यूचे आहे 2, आणि आरचे आहेत 2,7. ठीक आहे, आपण सपोज करूया की पीचे कोऑर्डिनेट हे x1 y1 आहेत आणि क्यूसाठी x2 y2 आहेत. ठीक आहे, आणि आरचे x3 y3 आहेत असं आपण कन्सिडर म्हणजे सपोज करूया. ठीक आहे, समजूया.
ठीक आहे, आपण काय करूया इथे डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करूया. सो डिस्टन्स फॉर्म्युला, ठीक आहे. आता मला सांगा डिस्टन्स काढूया आपण पी क्यू मधलं, म्हणजे अंतराचे सूत्र. ठीक आहे, पी क्यू इज इक्वल टू इन द रूट ऑफ, नीट लक्ष द्या काय फॉर्म्युला होईल तुमचा, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर, तुमचा म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला तयार करायचा आपला. ठीक आहे, सो y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा हा जो डिस्टन्स फॉर्म्युला आहे याला आपण थोडं वेगळ्या पद्धतीने मांडूया. म्हणजे काय करूया, टेक स्क्वेअरिंग बोथ साईड करूया. ठीक आहे, म्हणजे दोन्ही बाजूंचे वर्ग घेऊया करून. ठीक आहे, म्हणजे काय करूया स्क्वेअरिंग बोथ साईड्स. ठीक आहे, सो स्क्वेअरिंग बोथ साईड्स. ठीक आहे, म्हणजेच दोन्ही बाजूंचे वर्ग करून. ठीक आहे, चला दोन्ही बाजूंचा आपण दोन्ही बाजूचा या ठिकाणी काय करूया, दोन्ही बाजूंचा वर्ग करून घेऊया. सो पी क्यूचा वर्ग येईल आणि इकडला वर्गमूळ कॅन्सल होईल. सो x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता नीट लक्ष द्या, मी या ठिकाणी या प्रकारे डिस्टन्स काढत जाणार आहोत आपण. आता बघा पी क्यू स्क्वेअर झाला, त्यानंतर आपण क्यू आर स्क्वेअर करणार, कळेल ना, आणि त्यानंतर आपण पी आर स्क्वेअर करणार. का करायचं आहे तुम्हाला नंतर कळणारच आहे. ठीक आहे, चला मग आता आपण यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. ठीक आहे, सांगा मला आता x2 किती आहेत बरं, इथे बघायचं. हां, x2 किती आहेत 2, x1 किती आहेत तर -2 ब्रॅकेट स्क्वेअर, बघा डबल ब्रॅकेट घेतला. y2 किती आहेत बघा तर 2 - y1 किती आहेत तर ते बी 2 आहेत. ठीक आहे, आता बघा इथे काय होईल तर 2 मायनस मायनस काय झाले 2 आहे की नाही, मायनस मायनस प्लस झाले. सो 2 - 2 इट मीन्स 0, सो 0 स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे 2 + 2 इट मीन्स 4, 4 स्क्वेअर आणि 4चा स्क्वेअर येईल 16. कळलं, याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. सो पी क्यू स्क्वेअर इज 16. ठीक आहे, आता आपण काय करूया बघा क्यू आरचं डिस्टन्स काढूया. तर मी आता क्यू आर स्क्वेअर म्हणणार. हां, कळलं तुम्हाला, ही स्टेप डबल घ्यायची का आपल्याला आता वारंवार नाही, आपण हा फॉर्म्युला तयार करून जाऊ आता, आहे की नाही. सो क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू, सॉरी काय फॉर्म्युला होईल बघा आता इथं क्यू आरचा काढायचा म्हणजे x3 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y2 स्क्वेअर. ठीक आहे, चला व्हॅल्यूज पुट करा. x3 किती आहेत बघा तर 2 - x2 बघा 2, y3 किती आहेत 7 आणि y2 आहेत 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, दिस इज 0 कारण 2 - 2 इट मीन्स 0 आणि 7 - 2 इट मीन्स 5, सो 5 का स्क्वेअर यानी कि 5 का स्क्वेअर कितना 25. दिस इज इक्वेशन सेकंड. बघा तुम्हाला क्यू आर स्क्वेअर पण मिळाला आहे. ठीक आहे, आता आपण सेम अशाच प्रकारे काय करूया पी आर स्क्वेअर करून करूया. ठीक आहे, सो पी आर स्क्वेअर इज इक्वल टू कसा फॉर्म्युला तयार होईल आता x3 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर y3 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, सो x3 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. कळतंय. ठीक आहे, आता व्हॅल्यूज पुट करा. x3 बघा किती आहे तर 2, x1 किती आहे तर -2 डबल ब्रॅकेटचा यूज करा इथे प्लस y3 किती आहेत बघा 7 आणि y1 आहेत 2 ब्रॅकेट स्क्वेअर. याचा अर्थ की 2 मायनस मायनस काय झाले बेटा आहे +2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे राहिले 5 स्क्वेअर. ठीक आहे, 2 + 2 4 म्हणजेच 4चा स्क्वेअर आणि 5चा येईल 25. 5 स्क्वेअर इट मीन्स म्हणजे 5वर किती 25. ठीक आहे, 4चा स्क्वेअर किती आला 16 + 25 ॲडिंग करा 41. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. सांगा मला सर्वात मोठी किंमत कोणत्या समीकरणाची मिळाली तर इक्वेशन 3 किती आहे ती 41 आहे की नाही. तर तुम्हाला आता प्रश्न पडला असं सर आपण क्वेश्चन सेकंड तर असाच सोडवला होता. ठीक आहे, फक्त त्या ठिकाणी आपण स्क्वेअरिंग बोथ साईड करून म्हणजे दोन्ही बाजूंचा वर्ग करून आलो नव्हतो, डायरेक्ट फॉर्म्युला वापरून आलो होतो, बरोबर आहे. पण मेथड तीच आहे. या प्रकारे डिस्टन्स काढलं काय आणि या प्रकारे डिस्टन्स काढलं काय सारखंच ना. ठीक आहे, तर मग आता तुमच्या काय लक्षात यायला की जे इक्वेशन 3 आहे त्याची व्हॅल्यू जी आहे ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 पेक्षा मोठी आहे, जास्त आहे. तर मग आता महत्त्वाचा प्रश्न काय आहे की ही जी मोठी किंमत तुम्हाला मिळाली आहे उरलेल्या 2 समीकरणांची जी व्हॅल्यू आहे त्याची ॲडिशन करून मिळते का. इथे किती आहे 16, इथे किती आहे 25, यांची ॲडिशन तुम्हाला 41 झालेली दिसते आहे. म्हणजे दीज आर कोलिनियर. भाऊ आपण कोलिनियर नाही सॉल्व करत आहोत, आपण एक रेषीय बिंदू आहेत की हे सॉल्व नाही करत, आपण काय करत आहोत काटकोन त्रिकोण शिरोबिंदू. मग कसं सर आता कसं ओळखायचं की हे काटकोन त्रिकोण शिरोबिंदू आहेत की नाही.
आहे की नाही. तर बघा 9 मध्ये आपण पायथागोरस थिअरम बघितलेले आहे. आठवत असेल तर आठवा, नसेल आठवत तर मी सांगतोच आता तुम्हाला. बघा की काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं जे प्रमेय आहे काय सांगते आपल्याला, स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 रिमेनिंग साइड्स. म्हणजेच कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजेवढा असतो. जर असं स्टेटमेंट आलं तर समजायचं की दिलेलं जे पॉईंट्स असतील किंवा बिंदू असतील हे काटकोन त्रिकोणाचेच शिरोबिंदू आहेत. कळतंय ना. ठीक आहे, चला मग काय करूया आपण. बघा असं म्हणतो इथं, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 म्हणजेच समीकरण 1, 2 व 3 वरून. ठीक आहे, काय दिसते आपल्याला, तर बघा 16 + 25 = 41 दिसते ना असंच. ठीक आहे, तर 16 म्हणजे काय आहे तर PQ² आहे, आणि 25 म्हणजे काय आहे तर QR² आहे, आणि 41 म्हणजे काय तर PR² आहे. सो व्हॉट इज दिस. मग आपण म्हणू शकतो की PR हा हायपोटेनस असावा. सरळ आहे ना, दोघांची बेरीज, 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज तुम्हाला कर्णाच्या वर्गा एवढी आली दिसते आहे की नाही. म्हणजे स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 रिमेनिंग साइड्स. म्हणजे सरळ आहे की दिलेले जे पॉईंट्स असतील PQ, QR आणि PR हे साइड्स आपण राईट अँगल ट्रायंगलचे आहे म्हणू शकतो. म्हणजे याचा अर्थ की PQR हे जे बिंदू होतील, हे जे पॉईंट्स होतील, म्हणजेच हे त्या राईट अँगल ट्रायंगलचे व्हर्टायसेस होतील, 100% होतील. ठीक आहे, मग काय लिहायचं इथे बघा, फायनल स्टेप आहे, आता झालं तुमचं काम. ठीक आहे, बाय पायथागोरस थिअरम we can say that, ठीक आहे, बाय पायथागोरस थिअरम. ठीक आहे, म्हणजेच पायथागोरस थिअरमनुसार आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो तर दिलेले जे पॉईंट्स आहे PQR हे काटकोन त्रिकोणा शिरोबिंदू आहेत. ठीक आहे, मराठीमध्ये काय लिहिसाल बघा, पायथागोरस प्रमेयानुसार आपण म्हणू शकतो की दिलेले बिंदू P, Q आणि R हे काटकोन त्रिकोणाचे काय आहेत बेटा तर शिरोबिंदू आहेत. ठीक आहे, सेमीवाल्याने काय लिहायचं बघा, बाय पायथागोरस थिअरम वी कॅन से दॅट, इथेच लिहितो हा, तुम्ही लिहिजा याच्या समोर, द गिव्हन पॉइंट्स इट मीन्स P, Q and R are right angle triangle. आहे की नाही सोपं, कठीण आहे का मग काम हे नाही. ठीक आहे, द गिव्हन पॉइंट्स P, Q and R व्हर्टायसेस टाकायचा, व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला याचा आन्सर लिहिता आहे. बघा इथपर्यंत तुम्ही क्वेश्चन नंबर 2 प्रमाणे सॉल्व केलेला आहे. फक्त इथे ही स्टेप जर सोडली असता, आहे की नाही. खाली काय लिहायचं आहे हे तर तुम्हाला आता लक्षात येते. तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, बाय पायथागोरस थिअरम द गिव्हन पॉईंट्स PQR आर द व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल असंही लिहू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना.